मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कांद्याच्या गोण्यांच्या आडोसात 2 लाखांपेक्षा जास्तीची दारूसह 5 लाखांचा टेम्पो जप्त। शिरपूर शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी। 100 कांद्यांच्या गोण्यांच्या आडोसात ओरिजिनल सुपर स्ट्रॉंग बिअरचे टीन। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्याजवळ पिकअपमधून 2,88,000 रुपये किमतीचा अवैध बिअरचा साठा शहर पोलिसांनी जप्त केलाय। या कारवाईत संशयित चालक वाहन सोडून फरारी झाला। शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के पाटील यांना 30 मार्चला इंदोरकडून धुळे शहराकडे त्या दिशेने पिकअप वाहन MH04 KU 6645 मधून बिअरची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती। त्यांच्या आदेशावरून व शोध पथकाच्या अंमलदारांनी शिरपूर टोल नाका येथे सापळा रचला। सकाळी 9ला संशयित वाहनाला थांबवण्याचा इशारा केल्यानंतर चालकाने भरधाव वेगाने पिकअप पळवली। पोलिसांनी त्याचा पाठलाग केला। तापी नदीवरील पूल ओलांडल्यानंतर पिकअपचे टायर फुटल्याने त्याने कच्च्या रस्त्यावर वाहन उतरवले। काही अंतरावर वाहने उभे करून तो पळून गेला। पोलिसांनी कारची झडती घेतली असता कांद्याच्या गोण्यांच्या आडोशाला 100 खोक्यांमध्ये भरलेले ओरिजिनल सुपर स्ट्रॉंग बिअरचे अर्धा लिटरचे टीन आढळले। पिकअपसह या मुद्देमालाची एकूण किंमत 7,88,000 रुपये आहे। संशयित चालकाविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। हवालदार ललित पाटील तपास करीत आहेत। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपनिरीक्षक हेमंत खैरनार, शोध पथकाचे हवालदार ललित पाटील, रवींद्र आखडमल, विनोद आखडमल, सोमा ठाकरे, मनोज दाभाडे, मनोज महाजन, भादू साळुंके, सचिन वाघ, योगेश दाभाडे, आरिफ तडवी, विजय पाटील, होमगार्ड शरद पारधी, मिथुन पवार यांनी ही कामगिरी बजावली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नंदुरबार, शिरपूर।